श्रीगणेशाय नमः। सयति सिन्धुरोऽद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरण वासरमणिरिवतमसारासन्ना श्रीघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधुरा शुभ्रवस्त्रामृताय वीणा वरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासनाय ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। संत महिपती महाराजांनी लिहिलेल्या संत लीलामृत ग्रंथातला आता शेवटचा अध्याय सुरू. सखुबाईचं चरित्र चालू आहे. सखू आली पंढरपुरा हे कथानक चालू आहे. या कथानकामध्ये सखूची सासू, सासरे आणि पती या तिघांनाही आपण सखूच्या लग्नाच्या वेळेला दिलेल्या वचनाचं विस्मरण झालेलं आहे. ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला मुलीचे वडील काय म्हणाले होते की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तिचा मुलीसारखा सांभाळ करतो. या वचनाचा वडिलांना विसर पडून द्या. कुणाच्या? मुलाच्या वडिलाला, म्हणजे हिच्या सासऱ्याला विसर पडून द्या. जेवणाच्या वेळेला या मुलीच्या आईने म्हणजे सखूच्या आईने जी तिला विनवणी केली होती सासूला तिच्या, काय? ओटीत घालते मुलगी विहिणीन बाई. काय म्हटलं होतं तिच्या आईने, मुलीच्या आईने, सखूच्या आईने? माझी मुलगी मी तुमच्या ओटीत घालते. त्यावेळेला सासूबाईने काय हिच्या आईला वचन दिलं होतं की काळजी करू नका, आम्ही तिचा मुलीसारखा सांभाळ करू. या वचनाचा सासूला विसर पडला. सखूच्या वडिलांनी जावयाला सांगितलं कन्यादान करताना की आता हे मी मुलीचं तुझ्या हातावरती कन्यादान करतो, ही मुलगी मी तुला अर्पण करतो. त्यावेळेला ह्या मुलाने सासऱ्याला काय वचन दिलं होतं? नातीचरामी नातीचरामी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यावेळेला तिचा सल्ला घेतल्याशिवाय मी काही करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमची जरी मुलगी असली तर ती आता माझी पत्नी आहे, तेव्हा मी तिचा सांभाळ करीन. हे वचन त्याने सासऱ्याला दिलेलं आहे, म्हणजे सखूच्या नवऱ्याने तिच्या वडिलांना वचन दिलं. कशाच्या समोर दिलंय? कुणी साक्षीला होतं का नाही? कारण असं म्हटलंय, साक्षी विना व्यर्थ सर्व ही वेद ऐसे बोलते. वेदामध्ये सुद्धा सांगितलंय की कुणी कुणाला वचन दिलं तर त्याच्यासाठी साक्षीला कोणीतरी पाहिजे. मग या मुलाने आपल्या सासऱ्याला वचन देताना किंवा त्या सासूने विहिणीला वचन देताना, त्या सासऱ्याने व्याह्याला वचन देताना कोण साक्षीला होतं? तर त्यावेळेला साक्षीला होते कोण? अग्निनारायण. अग्नीला प्रदक्षिणा घातल्या त्यावेळेला अग्नी साक्षीला आहे, ब्राह्मण साक्षीला आहेत, देवापुढे लग्न झाल्यामुळे देव साक्षीला आहे, आणि त्या लग्नामध्ये आलेले सगळे नातेवाईक याला साक्षीला आहे. पण या दिलेल्या वचनाचा त्यांना विसर पडून गेला. वास्तविकता मुलगी आपलं सगळं सोडून येते ना,
आपल्या स्वतःचं नाव सोडते, सासरच्याने ठेवलेलं नाव गृहीत करते, तेच नाव आपलं चालू ठेवते, आपलं पहिलं नाव विसरून जाते. त्या नवऱ्याने तिचं जे लक्ष्मीपूजनावेळेला नाव ठेवलं आहे तेच नाव ती आपलं म्हणून मानते. आपल्या वडिलाचं नाव काढते आणि त्याच्यापुढे आपल्या नवऱ्याचं नाव घेते. आपलं आडनाव काढते आणि नवऱ्याचं आडनाव घेते. आपल्या सर्व नातेवाईकांचं प्रेम, तिला असं वाटतं की हे सगळं आपल्याला आपला नवरा देईल. एक वेळ सासू सासरे माझ्या विरुद्ध गेले तरी माझा नवरा माझ्या बाजूने उभा राहील याची तिला खात्री असते. पण इथं तेही घडलं नाही. ना सासूने आपलं वचन पाळलं, ना सासऱ्याने आपलं वचन पाळलं, ना नवऱ्याने आपलं वचन पाळलं. तिला ह्या सगळ्या गोष्टीचा आज नाही उद्या सासू सासरे सुधारतील, आज नाही उद्या माझा नवरा सुधारेल, असं ती समजूत करून अनेक वर्ष हे सगळं दुःख सहन करत होती. पण जशी पंढरपूरची वारी आली ना तसं तिला ह्या सगळ्याचा अनुताप झाला आणि मनात ती म्हणायला लागली, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजू निभावे कास तुझी धरावी. सखूच्या मनामध्ये विचार आला की आता भास झाला, ज्याच्यासाठी करावं त्या कुणालाच माझी किंमत नाही. आणि म्हणून तिने पंढरपूरला जाण्याचा निश्चय केला. ही गोष्ट शेजार पाजारने येऊन तिखट मीठ लावून तिच्या सासूला सांगितली. सासू संतापली की आपली सून आपल्याला न विचारता गेलीस कशी. ते आपल्याला माहिती आहे सासूची गोष्ट. पूर्वीच्या काळी काय होतं, दूध दुभतं भरपूर होतं आणि त्यामुळे घरामध्ये ताक जास्ती व्हायचं. लोणी काढून घेतलं की ते ताक विनामूल्य म्हणजे फ्रीमध्ये सगळ्याला वाटायचे. मग त्यामुळे आजूबाजूचे लोक ज्याच्या घरी दूध दुभतं भरपूर आहे त्याच्याकडे ताक मागायला यायचे, हे पण अगदी प्रेमाने द्यायचे. मग एके दिवशी घरातलं ते नेमका शेजारी मागायला त्यावेळेला यांच्या घरातलं ताक संपलेलं होतं. म्हणून सुनबाईने काय सांगितलं की ताक संपलंय हो आता, म्हणजे होतं तेवढं आम्ही वाटलंय, आता काही ताक शिल्लक नाही. मग ती शेजारी ते ताकाचं रिकामं भांडं घेऊन दरवाज्यातनं बाहेर पडत होते. तेवढ्याच सासू आली. सासूने विचारलं, का ग कुठं आला होता? नाही म्हणले, ते तुमच्याकडे ताक मागायला आले होते, पण तुमच्या सुनेने सांगितले की ताक नाही म्हणून. ती काय सांगते नाही म्हणून, चला माझ्याबरोबर. आता हिला वाटलं सून देत नाही म्हणजे सासू देईल, म्हणून ती तिच्याबरोबर आत आली. कोण? शेजारी. कशासाठी आली की आता सुनेने जरी आपल्याला ताक दिलं नाही तरी सासू आपल्याला ताक देईल असं समजूत करून ती आत आली. आणि आत आल्याबरोबर तिला वाटलं आत्ता 2 मिनिटांनी 5 मिनिटांनी सासू आपल्याला ताक देईल. मग ते म्हणले, अहो तुम्ही ताक देता मला? नाही नाही म्हणले, ताक संपलंय. म्हणलं मग ते तुमच्या सुनेने पण सांगितलं होतं म्हणले ताक संपलंय म्हणून. मग ताक संपलं हे मला तिने सांगितलं होतं, मी चालले होते, तुम्ही मला आत घेऊन आला, मला वाटलं तुम्ही ताक देणार. नाही नाही म्हणले, ते ताक संपलं हे सांगण्याचा अधिकार सुनेचा नाही, तो माझा आहे. ते मी तुला सांगते ताक नाही, जागरी. असा पूर्वीचा सासूरास होता की कुठलाही अधिकार सुनेला द्यायचाच नाही, सगळे अधिकार यांच्याकडेच. तिजोरीच्या चाव्या यांच्याच कमरेला, सुनेच्या हातात द्यायच्या नाही, असा त्यावेळेचा कायदा होता. आणि त्यामुळे ते कंटाळून गेली सखू, कंटाळून गेली. तिला असं वाटलं की जाऊ आपण, जाऊ देवाची या गावा, पंढरपूरला जाऊ, घेऊ तेथेची विसावा, इथे थांबवत देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तिला असं वाटलं आपण पंढरपूरला जावं, आपलं सगळं सुखदुःख त्या पांडुरंगाला सांगावं. कारण आपल्याला दुसरे नातेवाईक तर कोण आहे? कारण शेजारी पाजारी विचारायचं, कागद तुझा भाऊ आला नाही तुला माहेरी न्यायला, तुझे वडील आले नाही तुला माहेरी न्यायला. ते म्हणले, माझं नातेवाईक कोणीच नाही, माझे आई वडील होते गेले, भाऊ बिऊ मला कोणी नाही, मला कोण नेणार माहेरला? मग तुझं कोण आहे? आहे की म्हणते, मला माहेर नाही असं नाही, माझं माहेर आहे. कुठं आहे? माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या.
आई वडील माझे कोण आहे? रुक्मिणी पांडुरंग माझे आई वडील आहेत. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुस सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्व मम देव. पण आता हे सगळं शेजारडीने सांगितल्यानंतर काय की सखू वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला चालली हे सांगितल्याबरोबर सासूला राग आला. तिने नवऱ्या सांगितला, अरे तू काय शंड आहेस का रे? तुझी बायको चालली निघून तुला न विचारता, 2 रट्टे मारण्यात तिला घेऊन ये. ते पोरगं आई वडिलाच्या आज्ञेत गेलं. त्या सखूला वेणीला धरून दरदर ओढत घरी आले. बरं बाकीचे लोक मध्ये पडत नाहीत, कारण का घरातल्या भांडणामध्ये शेजारी पाजारी कोणी पडत नाही. त्याचं कारण काय? ही घरातली माणसं एकमेकाशी भांडतात आणि नंतर एकमेकाच्या गळ्यात गळे घालून आनंदात राहतात. त्यामुळे त्या घरातल्या भांडणात कोणी पडतच नाही. हिला आणलंय घरी आणि म्हणजे काय सासू सासरा आणि नवऱ्याने म्हणून ठरवलं की हिला खांबाला बांधून ठेवू. आता ही 15 दिवस हाती वारी आहे, लोक जातात येतात. एकदा 15 दिवस झाले की मग हिला खांबाचं सोडू. हिला खाय प्यायला दिलं नाही तर हिची अक्कल ठिकाणावर येईल असं समजून तिने त्या सखूला खांबाला बांधलंय. श्री गणेशाय नमः. जनात महाहाणा बोलती ऐसा रांड भांड आणि मैसा खवळे तरी नावरे ससा अनुभव तैसा आला गे. ऐसे बोलून एकमेकाशी सखूस बांधले खांबासे म्हणती अन्नोदकन द्यावेसी. तेव्हा आपैसे आकळेला 15 दिवस साचार यात्रा वाही निरंतर बांधली आसोद्या तोवर ऐसा विचार दृढ केला. काही काही माणसं म्हणाले एकदा चौताळली की कुणाला आवरत नाही, तसं हिचं झाले म्हणाले. हिला खांबाला दृढ बांधून ठेवा. 15 दिवस साचार यात्रा वाहील निरंतर बांधली असोद्या तोवर ऐसा विचार दृढ केला. निर्दयपणे बांधिली जाया किंचित नाही भूतदया. चराटे मासात बुडून ह्या गेले सदा सर्व. ती चराट बांधलेली होती, ती अंगाला रुपायला लागली, काही अंगामध्ये घुसून गेली. ती चराटे मासात बुडून या गेली असते सर्व. ग्रहस्थिती कठीण म्हणून पारखे माणूस नाही सदने सोडवी ते तिजला गुरी त्रिभुवनी दिसेना. परी सखू प्रेमळ भाविकांतरे करून विवेक सुख तैसे माने दुःख न धरी शोक मानसी. पण सखू शांत. ती म्हणाली माझे शरीराचे भोग आहेत, काय करावं, माझ्याशी वाईट वागावं अशी बुद्धी त्यांना होते. हे माझंच काहीतरी गेल्या जन्मीचं कर्म असेल असं समजून ती शांत आहे. परी सखू प्रेमळ भाविका अंतरी करून विवेक सुख तैसे माने दुःख न धरी शोक मानसे. चित्ती रूप आठवून या म्हणे धाव धाव पावे पंढरी राया. मद घातले बांधून या तरी तुझी या पाया अंतरले. देवा याने मला बांधून ठेवलंय, त्यामुळे मला तुझं दर्शनाला येता येत नाही. एकदा झाले असते दर्शनात त्यावरी कांजिता येते मरणा. तरी माझे मनोरथ होते पूर्ण जगज्जीवना जाणसे. देवा एकदा तुझं दर्शन झालं असताना या वारकऱ्यांबरोबर मी आले असते, पुन्हा सासरी परत आले असते. मग माझ्या नवऱ्याने सासूने सासऱ्याने मला आयुष्यभर छळलं असताना तरी मला त्याचं काही वाईट वाटलं नसतं. पण आता वाईट का वाटतंय? तुझं दर्शन झालं नाही त्याचं वाईट वाटतंय. एकदा झाले असते दर्शन त्यावरी गांजिता येते मरणा. तरी माझे मनोरथ होते पूर्ण जगज्जीवना जाणसे. बंधू बहिणी माता पिता इष्टमित्र सखा चुलता तुझं वाचोने पंढरीनाथा अनेक सर्वथा नसे. मजन होता तुझे दर्शन अवचित निघून गेले प्राण. तरी अवतारी जाण संबंध लागे न तुझ रेवा. तो इकडे पंढरी क्षेत्रात यात्रा मिळाल्या संख्यात कीर्तन करता साधू संत प्रेमळ भक्त नाचते. गरुड टके निशाण भिरी दिव्य पताका भरजरी. भूवैकुंठ क्षेत्र पंढरी जय जयकारी नामघोष. विमानी बैसोनी सुरवरे श्रवणी ऐकते कीर्तन गजर. कैलासपती पार्वतीवर तांडव थोर करत. तो देखा देवादे देवे ते क्षणी सखुता धावा ऐकला काने. म्हणून उद्वेग झाले म्हणे मग रुक्मिणी पुसत. तेवढ्यात पंढरपूरला वारकरी येऊन पोहोचले. पांडुरंगाच्या कानावर सखूचे आवाज ऐकायला येत आहेत की देवा मला ह्या जातात न सोडव रे. त्यामुळे मनामध्ये परमात्मा उद्विग्न झाले.
मग रुक्मिणी पुसत म्हणे, देवादिदेवा अनंता कशास उद्वेगचिता, कोणी गांजले कोणत्या भक्ता, हे सर्वथा नेणवे. देवाच्या चेहऱ्यावरती चिंता दिसली. आता पत्नी कशी असते बघा, नवऱ्याच्या मनामध्ये काय विचार चाललाय, तो आनंदात आहे का, दुःखात आहे का, चिंतेत आहे, त्याला कुठला काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं कोण जाणते? पत्नी जाणते. कारण ती त्या पतीचं अंतरंग तिला माहिती असतं. म्हणून पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती अशी नाराजी दिसल्याबरोबर तिने ओळखलं की एखादा भक्त संकटात पडला असेल, म्हणून देवाचं मन आता इथे लागत नाही. म्हणे, देवादिदेवा अनंता कशास्त उद्विग्न चित्ता, कोणे गांजले कोणत्या भक्ता, हे सर्वथा नेणवे. ऐसे पुस्ताची रुक्मिणी मग म्हणे, जगज्जीवन सखुया नामे करून सासूरवासी एक आहे. रुक्मिणी, अगं माझ्या मनातलं तुला सगळं कळतं, हे मला माहिती आहे. अगं एक सखुबाई म्हणून तिला सासूरवास फार होतो. ती न पुसता कोणासी येत होती पंढरीसी, भ्रतारे बांधे आहे तिशी, सोडवा वयासे आम्ही जातो. अगं म्हणाले, ती पंढरपूरला येत होती, पण तिच्या नवऱ्याने तिला बांधून ठेवलाय, तिला सोडवायला मी जातो म्हणाले. मग देवते अवसरी सतुराले करवीरपुरे, स्त्रियेचे रूप धरून श्रीहरी लाघव करे तेरवा. सखूचे रूप जैसा रीती तैसा झाला रुक्मिणीपती, त्याचे संज्ञा अर्धरात्री प्रकृया काय करे. जया ठाई कोंडले दिसे, तेथे उभा राहून ऋषिकेशी, सखू म्हणून तिशी हाका मारे तेरवा. ऐकोन म्हणे सासुरवासिना, बाई तू कवणाची कवणा, प्रत्युत्तर दे जगजीवन मी यात्रेकरण पंढरीची. यात्रेस न्यावया तुझ प्रती, येथे आले सत्वगती. सखू म्हणे मज निश्चिती, बांधोनिया घातले. तू न्यावया आदेश निर्धारे, परी माझे प्राक्तन विचित्र, पापी असे काहीचे पंढरपुरा आहाणा सर्वत्र बोलते. भगवंताने सखूसारखंच रूप घेतलं. अगं कोण आहेस ग तू? सखो सखो आवाज ऐकल्यावर ती म्हणते, अगं तू कोण आहेस? माझ्यासारखं तुझं रूप दिसतंय. मी आरशात तर पाहत नाही ना. नाही, मी पंढरपूरची यात्रेकरी आहे, तुला पंढरपूरला न्यायला आले. अगं मला इथं नवऱ्याने बांधून ठेवलंय, बाहेर बघ सगळा पहारा आहे कडक, ते मला इथनं जाऊ देणार नाहीत. यावरी बोले यात्रेकरण, मी तुझ्या जन्माची मैत्रीण, तुझ्या वारीचे घेते बांधून, यात्रा करून ही तू असं कर, मी तुला सोडते, मग तू मला बांधून ठेव. मग तुझं माझं रूप सारखं आहे की नाही? तूच आत्ता म्हणलीस की नाही की मी आरशात तर पाहत नाही ना, म्हणजे तुला कळलं की तुझ्यासारखीच मी आहे. मग तू मला बांधून ठेव. समजा याने खिडकीतनं कशातनं पाहिलं तरी त्यांना काय वाटणार, सखूच इथे, मी तुला सोडते, तू पंढरपूरला जाऊन ये. तू आली की पुन्हा तू मला सोड, मी तुला बांधून ठेवेन, मी जाईन पंढरपूरला. तुला यात्रेचं पुण्य मिळेल ना. मला बांधून ठेवलं तर ठेवू दे, तुझ्यासाठी तेवढं दुःख मी सहन करेन. यावरी बोले यात्रेकरण, मी तुझ्या जन्माची मैत्रीण. अगं मी जन्मोजन्मी तुझी मैत्रीण आहे. परमात्मा प्रत्येकाजवळ आहेच ना. जन्मोजन्मी मी तुझ्या जन्मीची मैत्रीण, तुझ्या वारीचे घेते बांधो नाही, यात्रा करून तू ये. ऐसे म्हणून पंढरी राया सोडले तिचे हातपाया, रात्री माझी तिथे लवलाय, नेऊन तेथे घातली. भगवंताने तिचे हातपाय सोडले, आपण तिच्या जागी उभारला, आपल्या योगमायेने तिला पंढरपूरला पोचती केली. भक्तिभावे बोलला हरी, मागुती येऊन तिचे घरी, आपल्या हाते घेऊन दोरी, बांधून घे जगदात्मा, भावार्थाचा भुकेला देव, नाठवणे आपले थोरीवा, भाविकांच्या कार्यास धावे, अगतीत माव. देव आपला मोठेपणा विसरून जातो. बघा, देव आपला मोठेपणा कधी विसरतो? ज्या वेळेला भक्त आपला मोठेपणा विसरून जातो, देव पण आपला मोठेपणा विसरून जातो. पांडुरंगाने नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाचं रूप घेतलं आणि नाथांची सेवा करत होते. तेव्हा एका भक्ताने विचारलं, देवा तुम्ही तर देवादिदेव, लोकांनी तुमची सेवा करायची, तुम्ही इथं नाथांची सेवा करताय. ते म्हणले, अरे माझं स्वतःचं मी पण विसरलो, म्हणून तर नाथांची सेवा करतोय ना.
मी जर माझं मी पण विसरलो नसतो, मी जर स्वतःला ब्रह्मांड नायक समजत बसलो असतो, तर मी नाथाच्या घरी सेवा कशी केली असते. मी माझं मोठेपण बाहेर ठेवलंय. माझं मोठेपण मी ह्या नाथ महाराजांच्या घराच्या बाहेर ठेवलंय आणि आत येताना दास म्हणून आलोय. मी पण माझे विसरून गेलो, नाथा घरी आलो. आज मी नाथा घरी आलो. मी माझं मोठेपण विसरून गेलो. तसं देव आपला मोठेपणा विसरतोय. भावार्थाचा भुकेला देव नाठोने आपले थोरीव, भाविकाच्या कार्यास धावे आघडी तमावर सोने. संकटी पडता भक्त प्रेमळ सगुण साक्षात होय घन्निळ, अन्न पाहेची काळ वेळ दीनदयाळ म्हणून. भक्त संकटात पडले की देव काळ वेळ काही पाहत नाही. आपण काळ वेळ पाहतो ना. समजा आपली दुपारची झोपेची वेळ आहे आणि एखादा मनुष्य आला बेल वाजवली, आपण त्याला म्हणतो अरे तुला काही कळतं का नाही, दुपारची झोपेची वेळ आहे, कशाला बेल वाजवली. म्हणजे आपल्याला काळ वेळ आहे. एखाद्याच्या संकटाला आपण धावून जाऊ, तर माझं एवढं काम झालं की मी येते. म्हणजे आपण काळ वेळेचा विचार करतोय, तुला काही कळतं का नाही, एवढी रात्र झाली असं आपण म्हणतो. आणि देव तसं म्हणत नाही. का रे एवढ्या रात्री माझी कशाला आठवण काढली, सकाळी उठून काढायची ना आठवण, असं देव म्हणतो का? नाही. तुम्हाला रात्री 2, 2:30, 3 वाजता जरी त्रास झाला तर तुम्ही देवाला हाक मारता का नाही? देव असं म्हणतो का तुम्हाला? का रे एवढ्या रात्री कशाला हाक मारली मला, सकाळी उठल्यावर काकडा आरती झाल्यावर मग हाक मारायची का नाही, असं म्हणतो का देव? नाही. त्याला काळ वेळ काहीच नाही हो. तुम्ही हाक मारा की देव प्रगट आहे. संकटी पडता भक्त प्रेमळ सगुण साक्षात होय घन नीळ, न पाहेची काळ वेळ दीनदयाळ म्हणून. तो काळ वेळ पाहत नाही का? तो दीनदयाळ आहे. दीनांच्यासाठी धावून जाणारा दयाळू असा तो परमात्मा आहे. दीनदयाळ म्हणून. सासू सासरा नाना देती दुरुत्रेशिव्या देती, तितके सोसून श्रीपदी संतोष चित्ती मानत असे. आता ह्या 15 दिवस काय ती पंढरपूरला गेलेली सखू परत येतोपर्यंत ही काय सासू सासरे नवरा गप्पा बसलाय का? ते वाटेल तेवढ्या त्याला शिव्या देत आहेत. काय समजून? सखू समजूनच. त्यांना वाटतं सखूच आता आहे कोण? पांडुरंग. पण त्यांना काय दिसतंय? सखू. त्यामुळे सखूच्या नावाने जेवढ्या शिव्याच्या लाखोली वाहता येत आहेत तेवढ्या त्या वाहत आहेत. आणि देव ते सगळं सहन करतोय. कुणासाठी? भक्तासाठी. सासू सासरा नाना रीती दुर्तरी शिव्या देती, तितके सोसून श्रीपती संतोष चित्ती मानत असे. ऐसे 15 दिवसपर्यंत बांधून घेतले वैकुंठनाथ येतो सखूचा व्रतार्थ येथे विचार करीत मानसे. असं 15 दिवस सखूला बांधलेलं आहे. आणि सखूच्या ऐवजी 15 दिवस कोण उभं आहे? तिथे प्रत्यक्ष पांडुरंग 15 दिवस उभे आहेत. पण नवऱ्याला शेवटी काळजी वाटली. कुणाची? आपल्या बायकोची, सखूची. तव सखूचा भ्रतार्थ येथे विचार करीत माणसे, अन्नोदकावी निश्चित इसे बांधले. दिवस बहुत प्राण जातेला का, मग मी निश्चित काय करू? आपण तिला 15 दिवस उपाशी ठेवले. कदाचित मरण पावली तर लोक म्हणतील यांनी आपल्या बायकोला मारलं, आपल्यावर आळ येईल. सहस्त्र होऊन खर्चले जर तरी लग्न होय दुसरे व्यर्थाचे जाईल संसार, पुढले विचार आठवला. आणि मग आपण दुसरं लग्न करताना लोक विचारतील की याला आपली मुलगी देता उपयोगी नाही का? याने आपल्या बायकोचा आपल्या बायकोला छळून मारलंय. असं जर लोकात कळलं तर लोक आपल्याला कोणी 2000 सुवर्णमोहरा देतो म्हटलं तरी आपल्याला कोणी मुलगी देणार नाही. सहस्त्रवन खर्चले जरा तरी लग्न न होय दुसरे व्यर्थांची जाईल संसार, पुढील विचार आठवला. म्हणजे बायकोच्या प्रेमापेक्षाही काय आठवलं त्याला? जर ही मरण पावली तर कुणी आपल्याला दुसरी मुलगी देणार नाही. ऐसे म्हणून प्रकारे बंधन सोडित आपल्याकडे मग बोलून मधोत्रे समाधान करतसे. तिला सोडलं. जरा 2 गोड शब्द बोलतो, वरवरचेच गोड शब्द बोलतो. वडिले गांजले नाना रीती त्याचा राग न धरावाचे, ते आता स्नान करून सत्वगती पाक निष्पत्ती करावी. अगं म्हणले तुला वडिलांनी त्रास दिला, आईने त्रास दिला, माझं तर आई वडिला पुढे काय चालतंय असं म्हणून तिचं समाधान केलं. जा आंघोळ विंघोळ कर आणि आता स्वयंपाकाला लाग. बरेच दिवसात तू पण उपाशी आहे.
ऐसे ऐकताच वचन संतोषला जगज्जीवना म्हणे सखूच्या कृपे करून बंधनापासून सुटलो. बरं झालं म्हणजे आता या बंधनात सुटलोय, आता अदृश्य झालो जरी तरी इथे गांजत येईल बरोबर आहे म्हणून या यात्रा फिरून जोरी आहे तोरी येथे असावे. आता विचार केला पांडुरंगाने, मी जर अदृश्य झालो आणि सखू पंढरपूरला जर परत आली तर हे तिला गांजतील, त्रास देतील. मग आता सखू परत येईल आपण इथेच थांबू. आता अदृश्य झालो जरी तरी तिथे गांजत येईल बरोबर आहे म्हणून यात्रा फिरून ये जोरी तोरी येथे असावे. मग स्नान करून वैकुंठनाथ स्वस्ते करी केली पाक निष्पत तिघे जेवली तिच्या ते संतोषयुक्त ते एवढं त्या सुनेला छळणारे सगळे तिघही, पण सखूच्या पुण्याईमुळे त्यांना परमात्मा जेवण करून वाढतोय. एकास एक बोलते उत्तर आजी अन्न लागले रुचिकर तया मागून सारंग जरा जेवले साचार तेरो. तिघांची जेवण झाल्यावर पांडुरंगाने जेवण केलं. धंदा सारून ऐश्वरी तेरो अस्तमाना गेला गभस्ती व्रतारे धरून हाती शेजे प्रती नेतसे. प्रेम भक्तीने बांधला हरी वैसून त्याच्या वलंगावर सांडोनी महत्वाचे थोरी चरण तुरी स्वस्ते. मग त्या शयनगृहामध्ये गेले. पांडुरंगाने तिच्या नवऱ्याचे पाय धावले. प्रेम भक्तीने बांधला हरी, सखूच्या प्रेमाने बांधला गेलेला परमात्मा तिच्यासाठी करतोय. यांची काही लायकी नाहीये, पण तिच्यासाठी तो करतोय. प्रेम भक्तीने बांधला रे बैसून त्याच्या पलंगावर सांडोनी महत्वाची थोरी चरण चुरी स्वस्ते. एकांतरे कोणत्या अवसरी कामातूर झाला अंतरे ऐसे जाणू श्री हरी विचार करी मनाता. माझा तो पुरुष देह जाण सर्वजण कळी आला गुण जरी न देता भोगदांतरी मोडेल मन पैयाचे. आम्ही अदृश्य झाल्यावर मग तिशी गांजील नानापरी खळखळा होईल जन्मोरी ऐसे विचारी जगदात्मा. ऐसा विचार कोणते ते स्त्री देह केला आनंदे चित्तीनं होऊन संकुचित त्याचे म्हणून पुरवले. जो अंतरसाक्षी चैतन्यनाथ विश्वव्यापक सर्वजित श्रुती नेणे ज्याचा अंत तो लीला धावीत भक्तासे. स्त्री पुरुष नपोसक माझी आत्मा ये असे एक कोठेन दिसे न्यूनाधिक निष्कलंक सर्वदा. परमात्माच आहे. स्त्रीच्या देहामध्ये तोच आहे, पुरुषांच्या देहामध्ये तोच आहे, नपुसकाच्या देहामध्ये तोच आहे, सगळ्यांच्या देहामध्ये असूनही अलिप्त असणारा तोच आहे. स्त्री पुरुष नपुंसक माझी आत्मा असे एक कोठे न दिसे न्यूनाधिक निष्कलंक सर्वदा. एका मृत्युकेचे जाण कुलाल करी वेळण्या रांजण हे स्त्री पुरुष नामे दोन निज तत्व जाण एकची. एकाच मातीचे कुंभार वेगवेगळी भांडी तयार करतो. त्या काही भांड्याला पुरुषाची नाव आहेत, काही भांड्याला स्त्रीची नाव आहेत. कोणाला वेळण्या म्हणतात, कोणाला रांजण म्हणतात. कुलारकरी वेळण्या रांजण हे स्त्री पुरुष नामे दोन परी निज तत्व एक जाण एकचे. एका सुवर्णाचे अलंकार गोटपा कंकण्या करती सोनार परी मोलास पालट विचार अणुमात न करीच. की एकचे आकाश साचार वाद्य वाजते भिन्नाकार तैसा चैतन्य प्रकार नाना विकार त्यापासून. जसं एकाच प्रकारच्या सोन्यापासून अनेक प्रकारचे अलंकार तयार केले जातात. काही कानात घातले जातात, काही नाकात घातले जातात, सोन्याची नथ, काही गळ्यातले दागिने आहेत, काही हातातले आहेत, काही बांगड्या आहेत. आता तो दागिना सोन्याचा कानामध्ये म्हणजे ह्या मुखकमलावरती आणि बाकीचे दागिने खाली आहेत. म्हणजे सगळ्यात वरती दागिना कुठला आहे? कानातला आहे, किंवा सर्वात वरती येते डोक्यावरची बिंदी आहे समजा. त्यानंतर कानातलं आहे, त्यानंतर नाकातलं आहे, मग गळ्यातलं आणि गळ्याच्या शेवटी हातातलं. म्हणजे एक एक पायरी खाली उतरत आलाय ना. पण दागिना कोणता कुठेही घातला तर तो दागिनाच आहे. त्याला काही कमीपणा मोठेपणा नाही की वरती डोक्यावर घातला म्हणजे फार भारी आणि हातात घातला म्हणजे कमी, असं नाही. तो दागिना कुठेही घातला तरी दागिन्याचं महत्त्व कमी होत नाही. एका सुवर्णाचे साचार गोट कंकण्या करती सोनार परी मोलास पालट विचार अणुवात न करीच. की एकचे आकाश साचार वाद्य वाजते भिन्नाकार तैसा चैतन्य प्रकार नाना विकार त्यापासून. आकाश एकच आहे, त्याच्यामध्ये नाद आहे. तो नाद सगळ्या वाद्यामध्ये भरलेला आहे. मग तुम्ही मृदंग वाजवा, टाळ वाजवा, वीणा वाजवा, पेटी वाजवा, तो नाद सर्वत्र भरलेला आहे. वाद्य अनेक प्रकारचे असेल पण नाद एकच आहे.
तो नादच एकटा, पण प्रत्येक वाद्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडतो. की एकच आकाश साचार वाद्य वाजते भिन्नाकार, तैसा चैतन्य प्रकार नाना विकार, त्यापासूनही अंतरिक्षात्मया स्त्री होता संकट कायसे, नाना घटीमटी सर्वेश व्यापोण्यासे, सर्वदा भक्त कार्यानिमित्त हरी लज्जाधरी अंतरे होनिया, त्याची नारी प्रपंच बाहेरी करतसे, काम उद्भवता अर्जुनासे ऐसे जाणून ऋषिकेचे, मग सुभद्रा होऊन वेगेचे भोगतयासी धीरला, तेवी टाकून संसाराची आज सखो गेली पंढरीचा, तिचे रूप धरून सर्वेश धंदा सरस्वती सारिता, चार घटिका उतरता यामिनी दळण दळती चक्रवाणी, सवी झाडलोट करून सडा समार्जन करतसे. पहाटे लवकर उठावं, दळण कांडण करावं, झाडून काढावं, सडा टाकावा, रांगोळ्या काढाव्यात, पाणी भरून ठेवावं. चार घटका उरता यामिनी दळण दळती चक्रपाणी, सवेची झाडलोट करून सडा संमार्जन करतसे. घागरी घेऊन खांद्यावरी पाणी वाहते शारंग सासू साऱ्याचे, आणि अंतर उणे अणवात्र पडेना. सासू सासऱ्याला केव्हा काय पाहिजे तिला माहिती आहे, पण पांडुरंगच आहे तो, सगळ्यांच्या मनासारखं ते करतायत. काही अंतर म्हणे काही अंतर पडले तरी तिजला गांजले बरोबर हे खळखळ होईल जन्मोरी म्हणून अंतरी भीत जाईल. आईशा रीती शारंग जर गुंतवून राहिला साचार तो इकडे सखू आनंदे गजरे पंढरपुरा पावली. दिंड्या पताकांचे भार मृदंग विणे वाचे, सुसुर वैष्णव गाते प्रेम भरे गुणचरित्रे हरीची. निरभिमान होनी चित्ते एकमेकास नमस्कार ते, नाही वर्णावर्ण भ्रांती भेद निश्चिती मावळला. सखू पंढरपूर आले, पंढरपूरचा सगळा आनंद सोहळा ती भोगते. चंद्रभागेला स्नान केले, नगर प्रदक्षिणा केली आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. ते एकमेकांच्या पाया पडतात. त्यांना असं वाटत नाही की हा एवढा म्हातारा मनुष्य 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाच्या काय पाया पडतोय, असं वाटत नाही. पाया पडणाऱ्या म्हातारा मनुष्य सुद्धा लहान मुलाच्या पाया पडताना म्हणतो माऊली नमस्कार, माऊली नमस्कार. पाया पडती जन एकमेका. टाळ मृदुंग घोष तिथं चाललेलं आहे. दिंड्या पताकांचे भार मृदुंग विणे वाजते सुसुर, वैष्णव गाती प्रेम भरे गुणचरित्रे हरीची. एकदा पंढरपूरच्या वारीला जाऊन पाहावं. काही वेळेला माणसाला असं वाटतं त्या गर्दीत कुठं जायचं, आधी 4 दिवस जाऊन राहावं, मुक्काम करावा आणि पूर्ण यात्रा पाहावी आणि मग परत यावं. 5-7 दिवस राहावं पंढरपूरला. अहो तो आनंद सोहळा पाहिल्याशिवाय मिळणार नाही. कार्तिकी वारीला काला असतो, आषाढी वारीला काला असतो. आता तो काल्याचा सोहळा तुम्हाला पाहायचा झाला तर कल्याणात बसून कसा पाहायला मिळणार, तुम्हाला तिथेच जायला पाहिजे ना. तुम्ही टी व्हीवरनं पाहाल, पण प्रत्यक्ष पाहण्यातला जो आनंद आहे तो टी व्हीवरनं पाहण्यात आनंद नाही आहे. तो सोहळा अनुभवायचा विषय, पाहण्याचा विषय नाही. टी व्हीवरनं पाहता येईल आणि तिथे अनुभवता येईल. अरे काय दिंड्या पताकांचे भार मृदुंग विणे वासे, सुसुर वैष्णव गाती प्रेम भरे गुणचरित्रे हरीची. निरभिमान होऊन चित्ती एकमेकास नमस्कार ते, नाही वर्णावर्ण भ्रांती भेद निश्चिती मावळला. कोणी एकमेकाला तुझी जात कोणती विचारत नाही, तू काय काम करतो विचारत नाही, श्रीमंत आहे का गरीब आहे विचारत नाही. सगळे भेदाभेद पंढरपूरला माणसं विसरून जातात. देवाच्या दरबारात गेलेत ना, का विसरतात? प्रपंचात आले की पुन्हा सगळं वर्ण जाती अभिमान सगळा घट्ट बसलेला असतो. पण तिथे गेलं की विसरतात. तिथे गेल्यावर काय विसरतात? ते भूवैकुंठ आहे. देवाच्या दरबारात काहीच नाही हो, बाहेर आले की सगळं आहे. तिथून बाहेर आले की एकमेकाच्या उरावर बसतील असे, पण तिथे नाही. तिथे कारण का? ते भूवैकुंठ आहे. तिथं वर्ण जाती अभिमान काही नाही, सगळे विसरून गेलेत. म्हणजे हे कुठला सोहळा आहे? आनंदात वारीतला सोहळा आहे. वारीमध्ये विसरून जाते, नंतर पुन्हा मूळ पदावर येतील तो भाग सोड. त्याचं कारण आहे मूळ स्वभाव जाईना आणि एळकोट म्हणता राहीना, त्याला काय करायचं. दिंड्या पताकांचे भार मृदंग विणे वाजते, सुसुर वैष्णव गाती प्रेम भरे गुणचरित्रे हरीची. निरभिमान होऊन चित्ते एकमेकास नमस्कार ती, नाही वर्णावर्ण भ्रांती भेद निश्चिती मावळला. विठ्ठल नामे गरजती घोष देणे कोंदले आकाश, महोत्सव देखून विशेष विश्रांती जीवास वाटली. सगळा तो आनंद सोहळा पाहिला.
आणि मनाला विश्रांती मिळाली. मन आता कुठे दुसरीकडे धावत नाही. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखील आहे. विश्रांतीची वास वाटले. चंद्रभागेशी करून स्नान सखो चालली देवदर्शना. परमानुताप धरून मना लोटांगण घालसे. चंद्रभागेत स्नान केलंय सखोई. स्नान करून सखो पांडुरंगाच्या दर्शनाला आली. चंद्रभागेशी करून स्नान सखो चालली देवदर्शना. परम अनुताप धरून म्हणा लोटांगणा घाली तसे. मग सभा मंडपाशी जाऊन देवाशी लक्षी ते क्षणी. रूप ऐकले होते कानी, ते साक्षात नाही. सखोने पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन ऐकलं होतं. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये पांडुरंगाचं रूप ऐकलेलं होतं, पण पाहिलेलं नव्हतं. रूप पाहता लोचने अभंग ऐकला होता, पण डोळ्याने पांडुरंगाचं रूप पाहिलेलं नव्हतं. असं ते रूप तिने पाहिलं. मग सभामंडपाशी जाऊन देवाशी लक्ष ते क्षणी. रूप ऐकले होते कानी, ते साक्षात नाही पाहत असे. मूर्ती सावळी सुकुमार उभी राहिली विटेवर. कासे दिव्य पितांबर जगनीकर शोभले. सुंदर अशी सावळी मूर्ती विटेवर उभी आहे. कमरेवर हात ठेवलेले आहेत. भक्तांना सांगते की अरे हा भवसागर सहज पायाने उतरून पैल तीराला जाल, काळजी करू नका. मूर्ती सावळी सुकुमार उभी राहिली विटेवर. कासे दिव्य पितांबर जगनेकर शोभते. श्रीमुख सुंदर मनोहर दिव्य कुंडले मकराकार. तुळशी मंजरीचे हार हृदयावरी विराजते. हे रूपदृष्टी देखून त्रितापाचे झाले दहन. देवास देता आलिंगन देहभाव विसरली. तिचे तिन्ही ताप नाहीसे झाले. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही प्रकारचे ताप नाहीसे झाले. पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली. मस्तक ठेवलंय चरणावरती आणि देहभाव विसरून गेली. हे रूपदृष्टी देखून त्रितापाचे झाले दहन. देवास देता आलिंगन देहभाव विसरले. यावरी धरून पाय संसार दुःख सांगत आहे. सासूर असे शिंडले पाय देखले पाय आज देवा. या सासूरवासाला मी कंटाळून गेले रे देवा. कधी एकदा तुझं दर्शन होईल अशी मनाला आस लागली होती. माझी मैत्रीण आली बघ तिथे, आणि ती माझ्या जागी उभं राहिली म्हणून मला तिथे येता आलं. पंढरपूरची वारकणी मला भेटायला आली होती. काय सांगू पांडुरंगा, माझ्यासारखीच दिसत होती. माझ्या जागी ती उभारली आहे आणि म्हणून मला तुझ्या दर्शनाला येता आलं. देवादिदेवा रुक्मिणी रमणा अंतरसाक्षी चैतन्य खरा. आता मी इथून जाईना मनमोहना आणि तुझी देवा. आता तुझे चरण सोडून पुन्हा परत जावं असं वाटत नाही. ऐसे म्हणून त्या श्री मग निघे देवळा बाहेर येतो. कीर्तन होते गरुडापारी येते. श्रवण करीन निजे प्रेमे. दुसरे दिवशी करून स्नाना मग करी दे क्षेत्र प्रदक्षिणा. देखता पंढरीची रचना संतोष म्हणा वाटला. सखो बोले त्या श्री कुडी जीव आहे जोरी. मीन जाय सीमे बाहेरी क्षेत्र पंढरी टाकून. जोपर्यंत आता ह्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत पंढरीची परिक्रमा सोडून कुठं जायचं नाही. सखो बोले त्या श्री कुडी जीव आहे जोरी. तो मीन जाय सीमे बाहेरी क्षेत्र पंढरी टाकोनी. ऐशी प्रदक्षिणा प्रतिज्ञा करून पांडुरंगाची आठवली. ध्यान तात्काळ प्राण सोडला तिने. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. सखो पांडुरंगाचं दर्शन घेऊन बाहेर पडले आणि ती म्हणते की देवा आता मला पुन्हा
सासुरवाडीला जायचं नाही. आता मला तुझ्या चरणी ठाव दे. दुसरे दिवशी करुणी स्नानाम करी क्षेत्र प्रदक्षिणा. देखता पंढरीची रचना संतोष मना वाटला. सुख बोले देवसरी कुडी जीव आहे जोरी. मी न जायसी मे बाहेरी क्षेत्र पंढरी टाकून यायची प्रतिज्ञा करून पंडुरंगाचे आठवले. ध्यान तात्काळ प्राण सोडला. तिने अचेतन प्रेत झाले. आणि तिला ते भगवंताच्या कृपेने, कारण भक्तीच्या योगाने योग साधना आपोआप प्राप्त होते. तिने मन एकाग्र केलं आणि आपला प्राणत्याग केला. सखो बोले ते अवसरे कुडीत जीव आहे जोरी. मीन जाय सीमे बारी क्षेत्र पंढरी टाकोनी. ऐसी प्रतिज्ञा करून पांडुरंगाची आठवली. ध्यान तात्काळ प्राण सोडला. तिने अचेतन प्रेत झाले. तो करवीर नगरासमोर जाणा. केवळ गावीचा एक ब्राह्मण यात्रेस आला होता. त्याने प्रेत दुरून देखले. मग यात्रेकरी असे बोले वचना. करवीर क्षेत्रीचा आमका ब्राह्मण ही सकोदयाची सून मृत्यू सदरा पावली. आता पंढरपूरला काय अनेक ठिकाणनं लोक येत असतात. नेमकं या करवीर क्षेत्रातला एक ब्राह्मण त्या ठिकाणी, आणि कोण बाई पडली, कोण मरण पावली, कोण पडली, सगळे लोक यात्राच चालू आहे. हिला हार्ट अटॅक आल्यासारखा एकदम प्राण गेला आणि सगळे लोक जमले. कुणाची बाई आहे, कोण स्त्री आहे, इथं नातेवाईक कोण आहे, काय आहे, असं सगळे पाहायला लागले. कोणी आपल्या ओळखीचं आहे का पाहत आहे. मग तो करवीर क्षेत्रातला एक ब्राह्मण तीर्थयात्रा करायला आले होता. त्यांनी पाहिला. अहो म्हणले, ही करवीर नगरासमीप जाऊन किवळ गावीचा एक ब्राह्मण यात्रेस आला होता. त्याने प्रेत दुरून देखले. किवळ गावाचा एक ब्राह्मण त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि अहो म्हणाले, ही तर करवी क्षेत्रातला एक अमुक अमुक ब्राह्मण आहे. ही सकू त्याची सून आहे. मग यात्रेकरी असे बोले वचन. करवी क्षेत्री जामका ब्राह्मण ही सुखतया ही सकोतयाची सून मृत्यू सदना पावली. आपण देखले दृष्टीशी तरी अग्निसंस्कार द्यावा. इसे वर्तवून गेले आग्रहाचे. मग तयाशी करू. आता आपण पाहिलं इथं तर हिचे कोणी नातेवाईक नाही आहे, तसं हिला माहेरचं कोणी नाही. तर असं प्रेत तर काही इथं ठेवता येणार नाही. ह्या देहाला अग्निसंस्कार करायला पाहिजे. म्हणून म्हणले आपण ह्या देहाला अग्निसंस्कार करू आणि मग तिच्या सासू सासऱ्याला जाऊन सांगू की तुमची सून गेली म्हणून. मग यात्रेकरी असे बोले वचन. करवीर क्षेत्रीचा अमका ब्राह्मण ही सकोदयाची सून मृत्यू सदना पावली. आपण देखले दृष्टीचे तरी अग्निसंस्कार द्यावा. ऐसी वर्तवून गेली आग्रहाचे. मग तया सुद्धा करू. प्रेत उचलून सत्वरी त्याने नेले भीमातिरी. शुभा घेऊन आजारी मसनावरी रचिल्या. सखूच्या प्रेतास देऊन अग्न स्नान करून गेले पिशून. ऐसे देखून वर्तमान माता रुक्मिणी चिंतातुर. म्हणे जिच्या कैवारास्तव जाण स्वरूप दिले जगजीवने. ती तरी पावली सायुज्य सदना केले दहन प्रेताचे. इकडे रुक्मिणीला काळजी लागली. माझा नवरा म्हणजे पांडुरंग सखूचा देह धारण करून तिथे गेलाय. आता इथे सखू तर मरण पावली. हिच्या देहाला तर अग्नी दिला. हिची राग झाली. आता माझा नवरा तिथं अडकलाय, त्याचं काय करायचं. माता रुक्मिणी चिंतातुरा. म्हणे जिच्या कैवारा असतो जाण स्वरूप धरले जगजीवने. ती तरी पावली सायुज्य सदन केले दहन प्रेताचे. करविरी गुंतून गेले हरी रूप धरले साक्षात नारी. तिच्या भ्रताराचे चरणदुरी प्रपंच वायरी करीत असे. श्रीहरीच्या वियोग जाण घटका जात युगा समान तरी सुटून ती जगजीवन ते उपाय तऱ्हेने योजावा. ऐसे म्हणून मानसी माता गेली धान आभासी असते हो. त्या स्मशानाशी त्या दृष्टीस ओळखल्या. जिच्या इच्छा मारले जाण होय जाय. ब्रह्मांड रचना आकारासे आणली निर्गुणा विकार नाना जेपासून. पंचभूतांचे संसार नसते दावे. उडंबर ब्रह्मा विष्णू आणि हर सगुणसाच्या निर्वेजने. ऐसे जगन्माता जाणं अमृतदृष्टी पाहता. तिने सख उठलेला लागता क्षण आतर्क विंदान व्हायचे. मग रुक्मिणी मातेने काय केलं. ज्या ठिकाणी सखूच्या अस्थी होत्या त्या गोळा केल्या आणि जिने केवळ इच्छा मात्राने विश्व निर्माण केलंय. मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी. नाना नाटके लाघवी परब्रह्म शक्ती. शास्त्रे पुराणे वेदस्मृती अखंड जे स्तवन करती. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारी. अशी ही जगन्माता जिने विश्व निर्माण केलंय, तिला ती सखूला जिवंत करणं काय कठीण आहे. तिने त्या सखूच्या अस्थी एकत्र केल्या आणि त्याच्यावर कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर सखू पुन्हा जिवंत झाली.
ऐसे म्हणून मानसी माता गेली दहनापासी असते हो त्या स्मशानासी त्या दृष्टीशी ओळखल्या जिच्या इच्छा मात्रे जाण होय जाय ब्रह्मांड रचना आकारा सांडले निर्गुणा विकारना ना जे पासून पंचभूतांचे संसार नसते दाविले ओडंबर ब्रह्मा विष्णू आणि रस सगुण साचार निर्वेले ऐसे जगन्माता जाण अमृतदृष्टी पाहता तिने सकोटले न लागता क्षण आतर्क विंदान मायेचे ना रात्री समय निद्रिस्त होता दृष्टी जेवण सांगे माता तू घरा जाई पडतो आणि आता संशय चित्तीन माने या देहीनं जाय पडतो ना गे ऐसी वाहिली होती आणि त्या कुडीचे झाले दान जन्म नूतन लागलीस आई साहेब सांगितलं आता तू पुन्हा सासूरवाडीला जा. तू काय म्हणली होती? हा देह जिथपर्यंत आहे तोपर्यंत मी सासूरवाडीला जाणार नाही. आता तुझ्या देहाचं दहन झालंय, तो तुझा पहिला देह संपला. आता हा तुला मी नवीन देह दिलेला आहे. आता तुला सासूरवाडीला जायला हरकत नाही. या देही न जाय पडतो ना ऐशी राहिली होती आणा त्या कुडीचे झाले दन जन्म नूतन लादलीस गोपाळ काला झाल्यावरी मातीची आज्ञा वंदून श्री मग यात्रे करा बरोबरी करवीर नगरी ते आली. ती म्हणाली अहो कार्तिकी वारी आहे ना, मला काल्याचा सोहळा तेवढा पाहू द्यायचा, मग मी करवीर क्षेत्राला जाते. गोपाळ काला झाल्यावर मातेची आज्ञा वंदून श्री मग यात्रे करू बरोबर करवीर नगरी ते आली. सखोचे रूप धरून हरी राहिले होते तिचे घरी खांद्यावरी घेऊन गागरे पानवता असं तरी ते आले. दृष्टी देखता ते वेळे उभयता भेटली तात काळ म्हणे यात्रा झाली की सफळ दीन दयाळ पुसत असे. पांडुरंगाने सखुबाईचं रूप धारण केलं होतं. ही यात्रेकरूवर परत आली. पाणवठ्यावर या दोघींची भेट पडली. कोण? सखूचे रूप धारण केलेला परमात्मा आणि सखू यांची भेट ती झाली. बरं झालं बाई तू आलीस, आता मी जाते बरं का. हां तू तुझं जा घरी. हे आणलेली घागर भरून घे आणि तू घरी जा. आता मी जाते पंढरपूरला. सखूचे रूप धरून यारी राहिले होते तिचे घरी खांद्यावरी घेऊन घागरी पाणवता असं तुरी ते आली. दृष्टी देखता ते वेळे उभयता भेटती तात्काळ म्हणते यात्रा झाली की सफळ दीनदयाळ कुसत आहे. सखूने दृढ धरले पाय म्हणे तुझ्या धर्मी घडली माय तुझा उपकार आठवू नये बोलता नाही श्रोता. कागद सखू तुझी यात्रा पूर्ण झाली ना, तुला त्या पंढरी रायाचं दर्शन घडलं ना. ती म्हणते देवा पंढरी रायाचं काय, जगन्मातेचं पण दर्शन घडलं आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं. ही काया तुमच्यावरनं वाढून टाकावी असं वाटतं. तुमच्यामुळे मला देव भेटला. ही काया तुमच्यावरनं वाढून टाकावी असं वाटतंय. सखोने धृढ धरले चरणा पाय म्हणे सखोने धृढ धरले पाय म्हणे तुझ्या धर्मी घडली पाय तुझा उपकार आठवू बोलता नाही सर्वथा. वर्षभरा यशात बरी दावी जाय क्षेत्रपंढरी अवश्य म्हणून देवश्री हा दृश्य झाला श्रीहरी. वर्षात नाही एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन मला घडावं असं मला वाटतंय. घडेल म्हणाले. परमात्मा अदृश्य झाले. यात्रेत जाऊन आले त्वरित ऐसे कोणाच नाही श्रुत घागर बुडवून जळात निज मंदिरी प्रवेशली. आता घरच्या लोकांना ही पंढरपूरला गेली असं वाटणं शक्यच नव्हतं, कारण त्यांना रोज ती घरातच दिसत होती. बरं गावातल्या लोकांना माहिती आहे की ह्याने सखूला बांधून ठेवलंय, त्यामुळे गावातले लोक म्हणतात सखू पंढरपूरला गेलीच नाही. यात्रे जाऊन आले तो रिजा ऐसे कोणाच नाही सुद्धा घागर बुडवून जळात निज मंदिरी प्रवेशले. तो केवळ करतो ब्राह्मण त्याने प्रेत असे लागणं तो सांगावे आला तो रेन पावली निधन म्हणून करविरास येऊन तो सोत्री पाहते झाले ते अवसरे तो सखो संसार धंदा करी आश्चर्यांतरी झाले. सासू सासऱ्या बोलावून सोमुखे सांगे वर्तमान हिचे प्रेत आम्ही ओळखून स्वस्ते धन केले की. सांगतोय अहो तुमची सून पंढरपूरला आली होती, तिथेच मरण पावली, मी स्वतः तिचा अग्निसंस्कार केलाय. सासू सासरे म्हणतात अहो काय बोलताय, ती तर पाणी आणायला गेली आहे आणि तुम्ही तर सांगताय तिथं अहो ती पंढरपूरला गेलीच नाही ना, आमच्या इथेच आहे आणि तुम्ही तर सांगताय त्या सखूचा देहदहन केलं. सासू सासऱ्या बोलावून सोमुखे सांगे वर्तमान हिचे प्रेत आम्ही ओळखून स्वहस्ते दहन केले की
सोडून या क्षेत्रपंढरी येथे सांगावयास होते, तो सखो कामधंदा करी नवलांतरी वाटले. सासवत असून ऐसे पुसत तुझं बांधून घातले होते, येथे कैसे गेलेस यात्रेत सांगा माझे समय. त्याने विचारलं, का ग हा तर म्हणतो तू पंढरपूरला गेली होतीस, पांडुरंगाचं दर्शन घेतलंस, तिथे मरण पावलीस, तुझा देह याने विसर्जन केला, एवढं सगळे हा सांगतोय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. का ग म्हणाले, तू पंढरपूरला कधी गेलीस? सोडून या क्षेत्र पंढरी येथे आलो सांगावया ते, तो सखो कामधंदा करी नवलांतरी वाटले. सासू सासरा सुनेल पुसत तुझं बांधून घातले होते, इथं कैसे गेलीस यात्रेत सांगा माझे समय. सखो म्हणे त्या अवसरी लोटले अर्धरात्री मजती, ऐशी दुसरी नारी आली मंदिरे आपल्या. मजला सोडून या जाण म्हणे पंढरी जाय त्वरीने, आपल्या स्थितीने घेतले बांधून मज देखता. अहो खरंच सांग, मी पंढरपूरला जाऊन आले, हे मात्र खरं आहे. काय सांगू, रात्री अपरात्री एक स्त्री आली, माझ्यासारखीच दिसायला. मला म्हणाली, मी इथं थांबते, तुझा पंढरपूर. हां, आणि तिने स्वतःला बांधून घेतलं आणि मी गेले पंढरपूरला. मजला सोडून या जाण म्हणे पंढरी जाय तरी ना, आपल्या स्वस्थितीने घेतले बांधोनी मज रे करा. मी पडतून ये जो माघारी आजोरी होती, आमचे घरी मज भेटली कृष्णा, ती ठेवली घागर पाणवठा. गवणाले आत्ताच मला ती तिथे भेटली पाणवठ्यावरती, तिने मला घागर भरलेली दिली आणि ती घागर घेऊन मी परत आले. काही पुसावी गोष्ट मात्र अदृश्य झाले तिथं, तिचीच घागर घेऊन निश्चित आले त्वरित मंदिरा. तिला काही विचारावं तेवढे ती स्त्री अदृश्य झाली. सासू सासरा आणि पती अनुताप झाला तया प्रती, म्हणती होता तो रुक्मिणीपती, निश्चयाची ती बांधला. सासू सासऱ्यांना कळलं की आपल्या घरात आजपर्यंत 15 दिवस सखू म्हणून जी वावरत होती, तो प्रत्यक्ष पांडुरंगच होता हे त्यांना कळलं. पश्चाताप झाला. आपल्या सुनेचा एवढा अधिकार आहे की जिच्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या घरी राबला, तिचा आपल्या सुनेचा अधिकार सासू सासऱ्यांना कळला. आम्ही पापी भक्तिहीन व्यर्थ केले इसी बंधना, नेणून भक्तीचे मेमान जगज्जीवन शिणवल्या. तिघे होती निर्दय खळ, तीही झाली भक्त प्रेमळा. भजन करते सर्व काळ चित्ती गंधीळ आठवणे. आषाढ कार्तिकेशी दाण पंढरीत जाते, अवघे जण ऐसे निज भक्ताचे धावणे, जगज्जीवन करतसे. आणि मग सासू सासऱ्यांचे स्वभाव बदलले, नवऱ्याचा स्वभाव बदलला. आपल्या घरातल्या लोकांचा स्वभाव बदलण्याचं कुणाच्या हातात आहे? त्या परमात्म्याच्या हातात. आपण धावा फक्त करायचा, देवा यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन घडू दे. परमेश्वर काही ना काही युक्ती करतो आपोआप. पण आपला धावा जो आहे ना, ते अंतःकरणापासून धावा करावा लागतो. नुसतं वरवरचं आमंत्रण नाही. हा देवा ते काय असेल ते बघून घ्या, त्यांचं स्वभाव असेल. प्रार्थना ही अंतःकरणपूर्वक करावी. आपल्याही स्वभावामध्ये काही दोष असतील तर तेही दूर करायची आपली तयारी लागते. नुसतं याचा स्वभाव बदला, त्याचा स्वभाव मी माझा तसा ठेवीन असं नाही चालत. देवा त्यांचा स्वभाव बदला आणि माझ्यामध्ये काही दोष असतील तर मी पण माझा स्वभाव बदलीन असं म्हटलं तर देव करतो. नुसतं त्यांचा स्वभाव बदला, माझा आहे तसा राहू द्या असं करून चालत नाही. लोकांचा स्वभाव बदला असं ज्यावेळेला आपण देवाला म्हणतो, त्यावेळेला हेही म्हणलं पाहिजे की देवा माझ्याकडनं काही चूक होत असेल तर मी पण माझ्या स्वभावामध्ये फरक करेन. वन वे ट्रॅफिक नसतो, दोन्ही बाजूने. त्यांचा स्वभाव बदला आणि माझाही बदला. माझ्याहीकडनं काही चूक होत असेल तर मी पण माझा स्वभाव बदलते अशी मानसिक तयारी पाहिजे. मग देव ऐकतो. नुसतं त्याचा बदला माझा असा राहू द्या म्हटलं तर नाही ऐकणार. आषाढ कार्तिकी जाते जाण पंढरी जाते, आषाढी कार्तिकीस जाण पंढरी जाते, अवघे जण ऐसे निज भक्तांचे धावणे जगज्जीवन करतसे. आणि मग सासू सासरे नवरा आणि सखू दरवर्षी आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जायला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकाकान्तं
सीतावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। आरती पंढरीश प्रभुची कमलजा पती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती। गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, खुले त्यावरी वैजयंती। लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले, भान पाहताची उभी माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभुची कमलजा पती विठ्ठलाची। कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला। मितीना बिरगुलाला, दर्शना संत संग आला। गल्लरी टाळ वाजताना, गल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, गणोला पाव विठाबाई। आरती पंढरीश प्रभुची कमलजा पती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।